हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी व्हिडिओ दुपारी स्टार्ट केला आहे. तर सकाळ सकाळ खूप थंडी असते ना, बाहेर यावं पण वाटत नाही. तर घरामध्ये रूम हीटर लावून मस्त मी घरातलंच आवरलं आज. आणि सर्दीमुळे थोडीशी तब्येत पण डाऊनच वाटते. सर्दी झाली आहे, गोळ्या औषधे घेतलेत तर थोडंसं बरं वाटायला लागलं आराम केल्यानंतर. तर दुपारी आता फौजी साहेबांनी निघलोत बाजारामध्ये. तर बऱ्याचशा ताईच्या कमेंट पण आल्या होती की ताई मार्गशीर्ष महिन्याची तयारी तुम्ही कशी केली, काय काय खरेदी केलं किंवा तुमच्याकडं कोणते कोणते मुखोटे येतं, वस्त्र येत, ते सगळं आम्हाला दाखवा. तर माझ्याकडं पहिले पण भरपूर मला वाटतं 4-5 तरी मुखोटे आहेत आणि वस्त्र पण पहिले भरपूर आहेत. पण म्हटलं थोडेसे नवीन पण 1-2 घेऊन यावा, म्हणजे छान वाटतं, आपल्या मनालाच एकदम छान प्रसन्न वाटतं. आणि दरवर्षी मी एखादा तरी मुखोटा घेऊन येतच असते. तर चला आता फौजी साहेबांनी निघलोत. तेव्हा फौजी साहेबांनी गाडी काढली. आज फौजी साहेबांना संध्याकाळी ड्युटी आहे. आज दुपारी ते घरीच होते. तर ते घरी असले ना तर मी व्हिडिओ स्टार्ट करत असते, ते असले की बरं वाटतं मला. तर हे बघा, अंगात जॅकेट वगैरे घातले, पॅक होऊन चालले आणि स्कार्फ पण आता डोक्याला बांधते. केस पण थंड पडतात ना, तर त्यामुळे सुद्धा त्रास होतो. मस्त बुचुडा बांधलाय मी आज आणि स्कार्फनी बांधून घेते आता असं एकदम पॅक. गाडीमध्ये चाललो तरी पण पॅक होऊन जाते आता असं. चला मी फौजी साहेब चालू बाजारात. आमचा छोटू आहे ना, थोडंसं आपले झाडाचे पानं गळालेत ना, ते भरून टाकतोय. तर मला मी तेवढं टाकतो आणि अभ्यास करतो. चला चला, फौजी साहेबांना अशी घाई होती ना, कुठं निघलो ना, चला चला चला. तर हे बघा, मी म्हणायचे ना येड्या बाबळींच्या जंगलात राहतो आम्ही. तर येड्या बाबळींचं जंगल पण लोकांना आवडायला लागलंय. हे बघा, आमच्या घराच्या जस्ट जवळच इथं घराचं काम चालू आहे ना, बिल्डिंगचं. तर हे सुद्धा कंप्लीट होत आलंय. फक्त थोडंसं कंपाऊंड राहिले खालचं, बाकी होतच आलंय. आणि समोर जो व्हाईट बंगला आहे ना, तर त्याचं सुद्धा काम झालंच आहे आता. तर तिथं सुद्धा राहायला येतील. आणि ह्या बिल्डिंगच्या पलीकडं पण इथं जस्ट आमच्या घराच्या जवळच असे बांधकाम चालू झालेत नवीन पण. तर असं हळूहळू इकडे सगळं भरायला लागलंय. तर इतके भाव आलेत ना इकडे जागेला, 22, 23, 24, 25 लाख रुपये गुंठा जागा चालू इकडे सध्या. कसं आहे ना, जसं भाग बदलत तसं लगेच प्राईस सुद्धा बदलते प्लॉटची. आणि आम्ही आलो आता आयरासाठी कपडे घ्यायला. तर आमच्या इथं केडगावमध्ये ना आता इतके मोठाले मॉल व्हायला लागलेत ना, तर काही ठिकाणी मॉलमध्ये दुकानं चालू झालेत आणि काही ठिकाणी अजून कामच चालू आहे. पण सगळ्यात आधी हे मोठं दुकान झालेलं ना, महावीर दुकान आमच्या इथं भूषणनगरला. तर इथे ह्या दुकानात म्हणजे असे जेंट्स लोकांचे कपडे पण, शर्ट पॅन्ट फाडून पण मिळतात जसे पाहिजे तसे. आणि त्यानंतर रेडीमेड कपडे पण आहेत. तर असं 3-4 मजली दुकान आहे हे. साड्या, ड्रेस, ब्लाऊज पीस जे हवं ते म्हणजे ह्या दुकानात आले ना कुणीकडे जावंच लागत नाही, सगळं जे हवं ते मिळून जातं. तर असं इमर्जन्सीमध्ये कोणाला आहेर करायचंय, काही करायचंय, कोणी पाहुणे रावळे आले तर मी तसं साड्या कपडे घ्यायला येत असते. अदरवाईज मी नगरला जात असते साड्या घ्यायला. मग कसं आहे, मुलचंदमध्ये जात असते साड्या घ्यायला ना, तर तिथं ज्या प्रकारची पाहिजे त्या प्रकारची आपल्याला साडी मिळून जाते. कारण तिथं भरपूर मोठं दुकान आहे ना साड्यांचं, त्यामुळं हवी ती साडी मिळून जाते. तर कसं म्हणजे लिमिटेड स्टॉक असतो ना, त्यामुळे खूप असं आपल्याला छाटणी करून पाहून आपल्याला साडी घ्यावी लागते. तर आल्या आल्या सगळ्यात आधी आम्ही शर्ट पीस, पॅन्ट पीस, टोपी पंच सगळं खाली घेऊन ठेवलं फौजी साहेबांनी. त्यानंतर वरच्या मजल्यावरती साड्यांचं ड्रेसचं आहे ना, तर वरती आले. तर त्या भैयाने भरपूर प्रकारच्या अशा साड्या दाखवल्या मला. तर भरपूर साड्या पाहून त्यानंतर मला एक साडी आवडली, ती साडी सिलेक्ट केली आणि निघलो मग आम्ही तिथून. पहिलं तुला बघ, हाय राणा एक घे. तर ऐकलं का, फौजी साहेबांचं असे, तुला पण एक साडी घे आणि आयरासाठी पण एक घे. असं दुकानात आलं ना, ते मला जबरदस्ती काही ना काही घ्यायलाच लावतात. तरी मी नाही म्हणलं, मला नाही घ्यायचं म्हणलं आणि निघलो मग. तर मंडळी, आहेर घेतला आणि आहेर पण लगेच घेऊन आलो. त्यानंतर आता फौजी साहेब मी चाललो प्लकिंग करायला. तर मी कधीच म्हणजे असं मेकअप आयुष्यात कधीच नाही केला. म्हणजे माझ्या लग्नात सुद्धा मी फक्त पावडर लावलेला होता आणि आतापर्यंत मी मेकअप कधीच नाही केला. फक्त मी प्लकिंग करत असते, बाकी मला काहीच नाही सूट होत. त्यामुळे प्लकिंग करते आता जाता जाता. तर चाललोत आता. तर प्लकिंग सुद्धा मी पहिलं राहायचे ना, तर त्याच्या अलीकडेच थोडं एक ताई आहेत, तर त्यांनी प्लकिंग केलेली मला खूप आवडते. तर त्यांच्याकडे चाललोत आम्ही आता. हे बघ बबडी, हे बघ बबडी, ए बबडी, हे बघ काय ग बाई. तर आमची मनी एकदम सेम अशीच होती, काहीच फरक नव्हता. तर मनी नाही राहिली आमची आता.
तर ह्या ताईंना म्हणलं, ह्या तुमच्या मनीला पिल्लं झाले ना, आम्हाला एक नक्की द्या. तर ताई बोलल्या, झाल्यावर नक्की देईन तुम्हाला. तर माझ्या आकाशला मांजर खूप आवडती. आकाशला माहिती आहे ना, मी इथं ह्या ताईंकडे येते प्लकिंग करा, त्यांच्याकडं खूप छान मांजर आहे. तर तो बोलला होता, मम्मी मी येतो तुझ्याबरोबर. पण फौजी साहेब बोलले की बरंचसं सामान घ्यायचंय ना, तर सामान घ्यायला वेळ लागेल फौजी साहेब बोलले, आणि तुला क्लासला पण जायचंय, तर क्लासला जायला उशीर होईल, त्याच्यामुळे मग माझ्याबरोबर फौजी साहेबच आले. तर प्लकिंग झाल्यानंतर मी लगेच आले इकडं पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये, कारण मार्गशीर्ष महिन्याचे आता मला मुखवटे वस्त्र घ्यायचेत ना. तर बऱ्याचशा ताई बोलले होते की ताई तुझ्याकडे कोणते मुखवटे आहेत, वस्त्र कोणते आहेत, आम्हाला दाखव, कुठून घेते काय. तर हे दुकान आमच्या इथं केडगावमध्येच आहे ना, नगर पुणा रोडपासून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर लगेच आहे. तर इथल्या इथं सगळं मला मिळून जातं, त्याच्यामुळं मी काही नगरला जात नाही आणायला. आणि बाय चान्स कधी जर गेले तरच काही आणत असते नगरवरून, नाही तर मग माझं सगळं सामान देवाचं इथलंच असतं. तर एक दोन ताईंच्या कमेंट पण होते की ताई माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती तुमची खूप आकर्षक आहे, खूप छान आहे, कुठून घेतली. तर ती मूर्तीसुद्धा मी इथूनच घेतलेली आहे, तर इथूनच घेत असते मी. आणि माझ्या देवांच्या माळी आहेत ना, 2-3 प्रकारच्या आहेत माझ्याकडं, पण त्याच मी आलटून पलटून घालायचे. पण आता त्या बऱ्याचशा दिवसाच्या झाल्यात, जुन्या झाल्यात जरा, तर म्हणलं आता नवीन घेऊन जावा, त्यामुळे मी आता माळी पण घेतल्या. तर लाल पिवळ्या असा कलर कॉम्बिनेशन घेतलं मी माळींचं पण. तर भैया छान मला माळी पण दाखवत होता, आणि धूप पण घ्यावा म्हणलं, तर धूपसुद्धा मी इथूनच घेत असते. तर त्यांनी एकाचड एक मला म्हणजे खूप प्रकारच्या अशा धूप दाखवल्या. म्हणला ज्या आवडतील त्या तुम्ही घ्या, पण मला डार्क जास्त वास आवडत नाही, मला मायग्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळं जास्त डार्क वासाने माझं डोकं दुखतं, त्यामुळे एकदम लाईट अशा वासाचे घेतले मी धूप. त्यानंतर भैया दाखवायला लागला वस्त्र. तर काका कुठंतरी बाहेर गेले होते ना, तो बोलला की काका येऊ राहिलेत दुकानावरती, पण त्यांना येऊपर्यंत मी जेवढे आहेत तेवढे तुम्हाला दाखवतो, त्यानंतर काका दाखवतील. तर म्हणलं चल दाखव मग. तर त्यांनी मला वस्त्र दाखवले. पाठीमागच्या वेळेस पण मी 1-2 प्रकारचे वस्त्र घेऊन गेले होते, आणि ह्यावेळेस पण म्हणलं 1-2 प्रकारचे घेऊन जावं, म्हणजे आलटून पलटून घालायला बरं पडतं. आणि जे जुने वस्त्र असतात ना, ते सुद्धा काही खराब होत नाही. आपण काही गुरुवारी 1 दिवस घालतो, त्यानंतर काढून ठेवतो ना, तर ते सुद्धा मी व्यवस्थित जपून ठेवते, आणि ते नंतर पुन्हा वापरात आणत असते. पुन्हा मी पुढल्या वर्षी वापरते, टाकून नाही देत. तर वस्त्र मी 1-2 सिलेक्ट केले. त्यानंतर भीमसेनी कापूर घ्यावा म्हणलं, कारण काका येऊस्तर थांबायचं होतं ना. काका बोलले होते की मी आल्यानंतर मी तुम्हाला मुखवटे दाखवतो. तर काकांनी असे व्यवस्थित कुठंतरी ठेवून दिले होते ना मुखवटे, भैयाला सापडतच नव्हते. तर एकदम म्हणजे रेग्युलर आपण जे मुखवटे आणतो ना, तर ते होते वरती. तर काका बोलले जरा वेगळ्या प्रकारचे आणलेत मी ह्यावेळेस वस्त्र पण आणि मुखवटे पण. तर त्यांनी मस्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचे मुखवटे आणले होते, आणि कोल्हापूर पॅटर्नमध्ये असे वस्त्र पण आणले होते. तर काका आल्यानंतर त्यांनी मला दाखवले ना, मला इतके आवडले ना. तर पहिले मी 2 वस्त्र सिलेक्ट केले होते ना, तर त्यामधलं एक घेतलं मी पिवळं नव्हतं माझ्याकडं त्यामुळं. आणि हे हिरवं जे घेतलं होतं मग मी ते चेंज केलं. हिरवं पहिलं मी ठेवून दिलं, आणि हे कोल्हापूर पॅटर्नमधलं घेतलं काठापदराचं वस्त्र. तर हे मला खूप आवडलं, आणि त्यावरती मग कोल्हापूर देवी आईचा जो मुखवटा आहे ना महालक्ष्मीचा, तर तो घेणार होते मी. तर प्लेन पण होता असा, आणि डिझाईन केलेला पण होता. तर डिझाईन केलेलाच घ्यावा म्हणलं. तर तुम्ही बघू शकता इतकं छान वर्क आहे ना त्याच्यावरती. तर एक मुखवटा सिलेक्ट केला मी, तो एक घेतला, आणि पाठीमागच्या वर्षीचे पण 4-5 आहेत माझ्याकडे, त्यामुळे एकच घेतला मी. त्यानंतर काकांनी हे जे दागिने असतात ना देवी आईला घालायला, ते पण दाखवले. तर मी पाठीमागच्या वेळेस पण भरपूर घेऊन गेले होते, आणि दिवाळीला पण मी आणले होते ना हे दागिने. तर माझ्याकडं भरपूर आहेत, त्याच्यामुळं मी हा सर नव्हता माझ्याकडं देवी आईला, तर हा सर घेतला मग. तर बऱ्याचशा ताई विचारतात की तुम्ही कुठून घेता असता, तर ताई मी सगळं इथूनच घेत असते. छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या इथून मला मिळून जातात. तर आपले व्हिडिओ पाहूनच एक ताई शिरूरवरून आल्या होत्या, त्यानंतर एक ताई मला वाटतं कड्यावरून काहीतरी आल्या होत्या. तर लांबून आल्या होत्या 1-2 ताई, तर त्यासुद्धा इथूनच सामान घेऊन जातात. आणि कसं हे काका आमच्या इथलेच ओळखीचे आहेत, त्याच्यामुळं असं ओरिजिनल देतात ते, त्याच्यामुळं एकदम आपण विश्वास ठेवून घेऊन जाऊ शकतो. तर माझं पारदचं शिवलिंगसुद्धा या काकांकडलंच आहे. तर काही ठिकाणी पारदचे शिवलिंगसुद्धा डुप्लिकेट देतात, तर तसं नाही, इथं एकदम गॅरंटीने मी घेऊन जाते. पारदचे शिवलिंगसुद्धा एकदम ओरिजिनल मिळालेलं आहे मला इथून. तर माझा व्हिडिओ पाहूनच एक ताईंनी पारदचे शिवलिंगसुद्धा इतक्या लांबून येऊन इथून घेऊन गेल्या होत्या. तर मी काय प्रमोशन वगैरे नाही करत, किंवा मी काय फुकट वगैरे वस्तू घेऊन जात नाही, पैसे देऊनच घेऊन येत असते. पण आपल्यामुळं कोणाचाही 2 रुपयाचा फायदा व्हावा मला असं वाटतं, त्यामुळं मी सांगते. तर व्हिडिओ घेताना त्यांच्यावरती म्हणजे दुकानाच्या वरती नंबर लिहिलेला आहे ना, तर तो सुद्धा दिसतोय. तर तुम्हाला हवं तर तुम्ही फोन करून येऊ शकता किंवा घेऊन जाऊ शकता.
तर सामान घेतलं मी इथून. तर काय काय घेतलं ते मी घरी गेल्यावर नक्कीच दाखवेन तुम्हाला. आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की मला सर्दी झालेली, त्याच्यामुळे मी तोंडाला बांधूनच आले, कारण खूप थंड हवा सुटलेली आहे ना. तर सामान घेऊन घरी आलो तर फौजी साहेब बोलले की तुझा आवाज खूप बदलला आहे आणि बाहेर हवेत पण आली, जरी तोंडाला बांधलं असलं तरी पण थोडीफार हवा जातीस, तर तू असा काढा करून पी आता. तर याला हर्बल टी सुद्धा आपण बोलू शकतो. तर याच्यामध्ये मी अद्रक, विलायची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, बडीशोप आणि आपले तुळशीचे पानं आणि ऑर्गॅनिक गूळ असतो ना, तर तो घेतला 1 टिक्की. तर हे सगळं थोडंसं ठेचायचं आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये आणि थोडंसं उकळायचं आहे. जास्त उकळून पण नाही घेत. असं आपल्याला जसं चहा उकळतो ना तेव्हा तसं उकळायचं फक्त आणि प्यायचं. तर चहा ज्यांना सोडायचा असेल ना तर त्यांनीसुद्धा हा म्हणजे हर्बल टी हे बनवून पिऊ शकता. तर कधीमध्ये असं मला चहा सोडायचाच आहे, पण आता थंडीमुळं ते काही होत नाही सोडणं. त्यामुळे थंडी संपोस तर मी असं कधीमध्ये चहा घेते आणि कधीमध्ये असं हर्बल टी पिते. तर सर्दीसाठी सुद्धा चांगलं आहे हे आणि चहा सोडण्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. तर आपण याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत ना, लवंग, काळी मिरी, तर हे जास्त कमी करू शकतो. तर आम्हाला 4-5 जणांना करायचं होतं ना, त्याच्यामुळे मी जास्त घेतले. नाहीतर आपण 2-2, 3-3 असं लवंग, काळी मिरी घेऊ शकतो आणि तुळससुद्धा मी जास्तीचीच टाकली जरा, कारण तुळशीने सर्दीला बरं पडतं ना. तर 1-1.5 ग्लासभर पाणी घेतलंय मी 4-5 जणांसाठी. तर मला केलं ना हा हर्बल टी किंवा काढा जरी म्हणलं तरी काही हरकत नाही याला. तर मला केलं की मी सगळ्यांना करून पाजत असते, कारण एवढ्यात इतकी थंडी सुटली आहे ना, म्हणजे सकाळी उठलं ना तर 10-12 टेम्परेचर असते फक्त आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस 15 टेम्परेचर होतं रात्री. तर असं इतकं थंडी सुटली आहे ना, त्याच्यामुळे मी असं बनवते, पहाच गाळून घेते आणि सगळ्यांना देते. तर मंडळी, काल संध्याकाळी मी बाजारातून आले, स्वयंपाक वगैरे केलं, सगळं आवरलं. त्यानंतर मी काही शूट केलं नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज मी आता हा व्हिडिओ अर्धा उरलेला शूट करते. तर काल संध्याकाळी मी काय काय आणलं आपले मार्गशीर्ष गुरुवारसाठी ना, ते दाखवते मी तुम्हाला. तर मंडळी हे बघा, तर आजकाल हे कोल्हापुरी पॅटर्न खूप चालू आहे ना, दिव्याच्या वस्त्राचा हा. तर काल ते काका बाहेर गेले होते ना, तर त्यांच्या मुलाला सापडतच नव्हते वस्त्र, कुठे ठेवले काकांनी. तर काका आले आणि त्यांनी मला दाखवलं. तर हे बघा, हे कोल्हापुरी वस्त्र देवीचं जसं पाहिजे होतं मला तसंच मिळालं. तर हे खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे आणि छान आहे. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे बघा, देवीचा मुकुट मला मिळालाय. तर हे एक आणलं मी, हे बघा. तर पाठीमागच्या वर्षीचे आहेत माझ्याकडे ना, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी काल मी कोणता मुकुट आणला ते दाखवते. तर हे बघा, कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचा हा मुखवटा मला मिळाला. हे बघा, म्हणजे याला डिझाईन वगैरे छान केलेली आहे. तर इतकं छान वाटतंय ना, एकदम असं प्रसन्न वाटतंय देवीकडे पाहून. तर याच्यामध्ये काय कन्फ्युजन होतं की आपल्या तुळजापूरच्या देवी आईचा मुखवटा आणि कोल्हापूरच्या देवी आईचा मुखवटा म्हणजे थोडासा सिमिलर आहे, म्हणजे सारखाच आहे, फक्त थोडा फरक आहे. आपल्या तुळजापूरच्या देवी आईचा गंध आहे ना, हा जो पिवळा गंध नाकापर्यंत इथपर्यंत आलेला असतो आणि कोल्हापूरच्या देवी आईचा असा असतो. तर असं एवढा फरक आहे फक्त, बाकी जास्त काही फरक नाहीये. त्यामुळं कधी कधी आपण कन्फ्यूज होतो. तर इथं मी स्क्रीनवरती लावते तुळजापूरच्या देवी आईचा मुखवटा कसा असतो आणि कोल्हापूरच्या देवी आईचा मुखवटा कसा असतो. तर हा कोल्हापूरच्या देवी आईचा मुखवटा आहे, हे बघा. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. मला तर खूप आवडला. तर माझ्याकडे पहिले एकदम साधेच होते, जे म्हणजे आपण जनरली घेत होतेच, पहिल्यापासून चालत आले तेच. पण हे थोडंसं वेगळं मिळालं मला, त्यामुळे मी आणला हा. तर हे कलर कॉम्बिनेशन खूप भारी होणार आहे बरं का. हे बघा, हा कोल्हापुरी पॅटर्न आणि कोल्हापूरच्या देवी आईचा हा मुखवटा. तर मी तुम्हाला सजून पण दाखवेन पुढल्या व्हिडिओमध्ये कसं काय करायचं. आणि त्याच्यावरती मी दागिने पण आणलेले आहेत ना, आधी मी थोडे आणून ठेवले होते दिवाळीच्या वेळेसच आणि काल पण आणलेत काही. तर असं मी मस्त सजून दाखवून तुम्हाला, बघा. तर आपलं हे म्हणजे वस्त्र वगैरे
झाले ना म्हणजे घालून, तर त्यानंतर काढले की पुन्हा आपण याच्यामध्ये ठेवून द्यायचे पॅकेटमध्ये. तर हे सुद्धा मला खूप आवडलं बरं का. तर छान वर्क आहे याच्यावरती, आणि याच्यावरती पण छान आहे. हे बघा, हे 2 आणि हे 1 असे 3 वस्त्र महत्वाचे झाले. आणि काही पहिले आहेत माझ्याकडे जुने, आणि मी काय करते, जे आपला पीस असतो ना काठापदराच्या साडीवरचा, तर माझ्याकडे असतात भरपूर. तर मी काय करते, त्याची सुद्धा असं पिसानी साडी नेसवते दिव्याला मस्त. तर ते सुद्धा करत असते मी, त्याच्यामुळे वस्त्र मी जास्त ठेवतच नाही. तर घरी शिवलेलं आहे मी ना वस्त्र. हे पहा, असं डबल याच्यामध्ये, हे बघा, असं हे कलशाला असं बांधायचं आणि खूप छान वाटतंय. तर घरी पीस होते ना, तर पिसाचं मी हे शिवलेलं आहे. तर मशीन आहे माझ्याकडे ना, तर मला असा वेळ मिळाला की मी असं शिवत असते. तर तुळशाईला सुद्धा मी लेहंगा घरीच शिवला होता, आणि हे सुद्धा शिवले. आता वेळ मिळाला ना, माझ्याकडे पीस आहे तर मी त्याचं पुन्हा 1-2 वस्त्र शिवन. आणि मला म्हणजे 2-3 वर्षापासूनचे माझ्याकडे मुखवटे आहेत ना, तर ते सुद्धा मी असे पॅक करून ठेवत असते. हे बघा, तर हे सुद्धा मी तुम्हाला खोलून दाखवते आता. असं पॅक करून ठेवलं ना म्हणजे काय व्यवस्थित राहतात ते. तर हे बघा, असं पाठीमागून दोरी बांधत असते बांधायला, म्हणजे ते व्यवस्थित लावता येतात आपल्याला मुखवटे, नाही का. तर फायबरचे ते असं फायबरचं आहे, पण याचं पण डिझाईन एकदम छान आहे, आणि म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण एकदम मस्त आहे. हे बघा, आहे ना छान. तर हा एक मुकुट आहे माझ्याकडं, आणि हे पा, तर असं मी दोऱ्या बांधलेल्या त्याला. तर हा एक मुकुट आहे. काय झालंय, ह्या डोळ्याला काजळ लावलेलं थोडंसं जास्त आहे, आणि ह्या डोळ्याला कमी आहे, तर मला इथं थोडंसं कलरनी व्यवस्थित करून घ्यावा लागेल. हे बघा, तर हा एक मुकुट आहे माझ्याकडं. तर हे पा, हा मुकुट आहे माझ्याकडं. तर याच्याच मधून हा एक मुकुट आहे, पण एवढं आहे की याला डिझाईन केलेलं आहे, हे पहा, आणि याला डिझाईन केलेलं नाही आहे. तर याचं साहित्य माझ्याकडे भरपूर अशा टिकल्या वर्क करायला आहेत माझ्या घरामध्ये. तर मी काय करेन, याला थोडंसं टिकली वर्क करण, डिझाईन करण, म्हणजे छान वाटतं. पण ह्या मुकुट्याचं कसं आहे ना, तुम्ही बघू शकता, असं म्हणजे त्याचं काय म्हणतात ना, नयन नक्ष, नाक, डोळे एकदम इतके आकर्षक आहेत ना, तुम्ही बघू शकता. असं इतकं छान वाटतंय ना, त्याचे डोळे ते पहा ना दिव्याचे, एकदम मस्त वाटतंय. त्यामुळं मी डिझाईन करणार आहे. हे बघा, असंच डिझाईन करण मस्त. तर हे 2 मुकुटे येतं. हे बघा, तर याचं सुद्धा पाठीमाग भरपूर असं चालू होतं ना, तर असं प्लेन मधूनच आहे, पण अशी चमक आहे नाही का सोनेरी. याला असं पाहिलं ना छान वाटते. असं कॅमेऱ्यात थोडंसं चमक मारत असेल ते, पण छान वाटते. तर हा एक मुकुट आहे माझ्याकडं. तर असे 4 मुकुटे आहेत हे. तर अशी मुकुटे ना आमची इथं मिळतच नव्हती इथून पाठीमागं, पण आता ते काका छान छान आणायला लागले. बायका सांगतात ना, काका घेऊन या, काका घेऊन या, मग त्यांनी आणलेत आता ह्या वर्षी छान छान, अजून छान छान होते. पण असा फर्स्ट टाइम मी त्यांची इथं पाहिलाय मुखवटा. तर हा मी घेऊन आले ह्यावेळेस. पुढल्या वेळेस त्यांना मी आधीच सांगेन की काका अजून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन या, मग दुसऱ्या वेळेस मी पुन्हा वेगळा आणन. तर हे 4 आणि हा एक 5 असे म्हणजे 5 मुखवटे आहेत माझ्याकडं. मी वेगवेगळे असं लावू शकते. काल मी मोगरा धूपबत्ती आणली, धूप आणली, आणि ही सँडल धूप आणली. त्यानंतर ह्या लाल पिवळ्या माळी आणल्या देवांना. भीमसेनी कापूर असतो ना, हे बघा. तर असा मोठाला असा असतो, त्याला कुठला आकार नसतो, पण चांगला असतो घरामध्ये जाळायला पण, आणि देवांची आरती करायला पण. तर हा भीमसेनी कापूर आणला. त्यानंतर देवी यायला माझ्याकडे भरपूर असे दागिने, मी नगरला गेले होते दिवाळीच्या वेळेस, तेव्हा भरपूर घेऊन आले. पण काल मला हा सर मिळाला ना, जुन्या पद्धतीचा सर, हा कोल्हापुरी पॅटर्न, म्हणजे कोल्हापूरकडे जास्त चालतं हे. तर हे पहा, हा सर पण मी घेऊन आले देवी यायला.
हा वेगळा मिळाला मला म्हणून आवडला तो. आणि मी दिवाळीच्या वेळेस आहे ना हे चोकर वगैरे देवीला आणून ठेवले होते. तर माझ्यासाठी पण एक आणलं होतं मी आणि देवी आईसाठी पण एक आणलं होतं. तर हे बघा, हे असं हे लॉंग मध्ये आणि हा चोकर छोटा शॉर्ट मध्ये. तर हे पण छान वाटतं देवी आईला. त्यानंतर हे 5 पुतळ्या का काहीतरी म्हणतात ना पहिल्या काळामध्ये. तर महालक्ष्मीचे त्याच्यावरती म्हणजे फोटो सारखं आहे. तर ह्या 5 पुतळ्या हे बघा, हे आणलेलं आहे काय मोहनमाळ काहीतरी म्हणतात ना. तर हे पण आणलेलं हे बघा. त्यानंतर असं काळ्यामध्ये पण छान वाटतं ना, काळ्या मण्यामध्ये. तर हे सुद्धा एक आणलेलं आहे मी. हे बघा असं लॉंग मध्ये पण असं शॉर्ट मध्ये करून ते घालता येतं देवी आईला, छान वाटत. तर हे सगळं मी आता याच्या डब्यामध्ये असं ठेवून देते, म्हणजे छान राहते. एका जागा आपल्याला मिळून पण जातं. आता ह्या माळी पण याच्यातच ठेवते मी. आता आज मी उद्या देव काढले ना मी, मग मी देवांना घालेन या माळी. तर 3 प्रकारच्या होत्या माझ्याकडे. मी वेगवेगळ्या प्रकारच्या घालायचे देवांना माळी. पण आता ह्या पुन्हा 2 प्रकारच्या मी लाल आणि पिवळ्या म्हणून घेऊन आले. म्हणजे आलटून पलटून घालायला बरं पडतं. सारखं सारखं तेच आपल्याला पाहायला पण छान नाही वाटत ना, त्यामुळं. तर असे. आणि ह्या रांगोळ्या पण आणल्यात. तर रांगोळ्या एकदम डार्क कलरमध्ये मिळाल्या ना, कारण रांगोळी ना आपल्या लाल पिवळ्या कलरमध्ये खूप छान कलर कॉम्बिनेशन छान म्हणजे वाटती रांगोळी. त्यामुळं लाल आणि पिवळ्यामध्ये पण मी रांगोळी घेऊन आले. कारण असे छोटे छोटेच पाकिट होते काकांची इथं, मग तेच बरेचसे आणले. तर असे. तर एवढं सामान मी आणले काल, जेवढं म्हणजे मिळालं मला व्यवस्थित तेवढं. तर असे माझ्याकडं जेवढे मुकुट होते, पहिले 4 होते आणि आताचे एक धरून असे 5 मुकुट आहेत, ते मी तुम्हाला दाखवले. तर दरवर्षी काय होतं, मी एक मुकुटा घेऊन येते. एक दोन म्हणजे जास्त एक आणून ठेवायला काय ते घरात तसेच राहतात. कारण जेवढं आपल्याला दरवर्षी 4 गुरुवार पडतात, कधी 5 पडतात ना, तर त्या गुरुवाराला कधी आलटून पलटून घालत असते मी ते मुखोटे ना. तर आता दरवर्षी एक येतो, तर ते जास्तीचे होतच जातात. ते आता पुढल्या वर्षी पुन्हा एखादा वेगळा मिळायला काहीतरी घेऊन येईल. तर असे 4-5 मुकुटे झालेत माझ्याकडं. आणि वस्त्र माझ्याकडे 3-4 आहेत चांगले, पाठीमागच्या वर्षीचे काही, आत्ताचे काही. असे. आणि वेळ मिळाला ना तर मी मशनीवर शिवण पण असं पिसापासून मस्त वस्त्र, तर मला येतात शिवता, पण वेळ मिळत नाही असे. तर ते पण मी शिवून घेईन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते, कारण सर्दी इतकी आहे ना, खूप थंडी म्हणजे थंडी खूप वाढली, एवढ्यात जास्त थंडी आहे, त्यामुळे त्रास पण होतो मला. त्यामुळं मी जास्त काही बाहेर पडत पण नाही. आज तर मी बाहेर रांगोळी पण नाही काढली, काहीच नाही काढलं, फक्त घरातलंच आवरलं. आज तर जास्त थंडी आहे. म्हणजे सकाळचं मला वाटतं 12 टेम्परेचर होतं काहीतरी, आणि रात्रीचं झोपताना मी चेक केलं त्यावेळेस 15 टेम्परेचर होतं बघा. म्हणजे 10-12 असं टेम्परेचर राहते सकाळ संध्याकाळी, एवढी थंडी आहे. त्यामुळं माझ्याकडून काम पण होत नाही. थोडं काम केलं की लगेच असं मी मस्त बिस्तारात पडावंच वाटतं, मग झोपून घेते दुपारी. सकाळ संध्याकाळ काम करते आणि आपलं बेडवर बसल्या बसल्या आपलं कंबळमध्ये घुसून मी एडिटिंग करत बसते. तर असे जास्त काही काम करत नाही. आणि त्यातल्या त्यात मला थंडीमुळं सर्दी पण होती, सर्दी पण झाली परत मला. तर सायनसचा प्रॉब्लेम आहे मला, त्यानंतर नाकाचं हाड वाढलेलं, त्यानंतर मायग्रेनचा प्रॉब्लेम, असं काही ना काही चालूच असतं. वल्ली मातेन हजारगती म्हणतात ना, तर काही ना काही चालूच राहतं. तर जाऊ द्या, जसं होईल तसं. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.